सर्वात मोठी आनंदाची बातमी पीक विम्यासंदर्भातील असणार आहे. बघा सर्व शेतकरी बांधवांनो, अतिशय आनंदाची बातमी आता समोर आली आहे. कारण की बघा बरेचसे शेतकरी भरपूरशा दिवसांपासून वाट पाहत होते की आम्हाला पीक विमा कधी जमा होणार, कधी जमा होणार. तर सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. बघा शेतकरी बांधवांना आता सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे. पीक विम्याचे पैसे आणि पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. म्हणजेच की बघा आता संपूर्ण कोणत्या शेतकऱ्याला जमा केली जाणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांची अपात्र यादी आणि पात्र यादी असणार आहे. तर बघा मुख्यमंत्र्यांनी सांगून दिले आता सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही, फक्त काही इथं ठराविक शेतकऱ्यांनाच पैसे मिळणार आहे. शेतकऱ्यांचे हे पैसे आता कोणत्या कारणास्तव दिले जाणार आहे, बघा कोणत्या कारणास्तव शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर सांगणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, इथं भरपूरशा शेतकऱ्यांना इथं प्रतीक्षा होती की जे काही पीक विम्याची रक्कम असणार आहे ते कधी जमा होणार, कधी जमा होणार. 2022 पासून तर 2025 पर्यंत भरपूरशा शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही. शेतकऱ्यांनी पीक पाहणी देखील केली, परंतु त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही. शेतकऱ्यांनी भरपूरशा दिवसापासून त्यांचा पीक विमा रखडलेला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या थांबलेला जो थकीत काही पीक विमा असणार आहे तो कधी जमा होणार, तर 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा 100% जमा होणार अशी कृषी विभागाच्या माध्यमातून पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेली माहिती असणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याचे प्रति हेक्टरी 13,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये 12 तासाच्या आतमध्ये पैसे येणार आहे. बघा आता कोणत्या दिवशी तुम्हाला पैसे येणार, तर आता त्याची तारीख देखील मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा, कारण की पीक विमा कोणत्या दिवशी तुम्हाला मिळणार त्याची संपूर्ण तारीख आता फिक्स करण्यात आली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, डायरेक्ट आता मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर दिली की त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे शब्द हे कृषी विभागाला ऐकावंच लागणार आहे. आणि म्हणून 12 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये या 16 जिल्ह्यांमध्ये 13,000 रुपये हेक्टरी पीक विमा जमा होणार आहे. मग बघा मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही, हे तुम्हाला जाणून घेणे अत्यंत गरजेचे असणार आहे. कारण की भरपूरशा दिवसांपासून शेतकरी वाट बघत होते, परंतु आता मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे की आता पीक विमा कधी मिळणार. तर बघा इथं भरपूरशा शेतकऱ्यांना पीक विम्याचा इथं रक्कम थांबलेली होती, त्यामुळे आता बँकांना डायरेक्ट आदेश हे मुख्यमंत्री साहेबांनी दिले. त्यामुळे आता तुम्हाला लवकरच पीक विमा वाटप केला जाणार आहे. बघा दुसरा टप्पा आता लवकरात लवकर कधी तुम्हाला जमा होणार हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तर बघा त्यानंतर काय सांगितलं गेलं की आता पीक विम्याचा वाटप करून टाका. कृषी विभागाला मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट ऑर्डर दिली आहे. आता त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा 12 तासाच्या आतमध्ये जमा करण्याची माहिती इथं समोर येत आहे. पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळाला आहे. बघा 6 जिल्ह्यांमध्ये 6,000 रुपये मिळाले आहे, परंतु दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या सर्व खात्यामध्ये मिळणार आहे. बघा आजपासून इथं पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप करण्याचा आदेश स्वतः कृषी मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी आता कृषी विभागाच्या माध्यमातून पूर्ण प्रक्रिया इथं पूर्ण केली आहे. त्यामुळे आता पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची तुम्ही वाट बघत असाल, पीक विमा कधी मिळणार, कधी मिळणार, तर आता तुमची प्रतीक्षा इथं संपलेली आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील. शेतकरी मित्रांनो, तर बघा शेतकऱ्याला या ठिकाणी हेक्टरी 13,000 रुपयांचा पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दिलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, इथं कसल्याही परिस्थितीमध्ये ह्या पीक विमा थांबणार नाही. दुसरा टप्पा ह्या 13 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे अशी माहिती समोर आली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तर तुम्हाला पैसे कधी मिळणार तर याची तारीख जाणून घेऊया. 25 सप्टेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पूर्णपणे वाटप होऊन जाणार आहे अशी माहिती स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली. हेक्टरी 23,000 रुपये वेगवेगळ्या, काही शेतकऱ्यांना 40,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 50, काही शेतकऱ्यांना 60,000 रुपये. आता तुम्हाला किती रुपये मिळणार ते देखील समोर मी सांगतो. तुम्ही स्वतः चेक करू शकता की तुम्हाला किती रुपये मिळणार आहे. तर तशा पद्धतीने जर का तुमचा पीक विमा तुम्हाला किती मिळणार हे जर पाहायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. बघा 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे. 16 जिल्ह्यांची यादी, गावाची यादी, तहसीलची यादी लगेच तुम्हाला बघून घ्यायची आहे. कारण की बघा महाराष्ट्र राज्यातील बघा 20 लाख शेतकऱ्यांसाठी आता हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे. त्याची मोठी आनंदाची बातमी, राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांसाठी हे असणार आहे. बघा 75% पीक विम्याची येत्या 12 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची माहिती स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तर कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता सरसकट विमा इथं वितरण होणार आहे. राज्य सरकारकडून 75% अग्रिम पीक विमा मंजूर झालेला आहे. आता तुम्हाला कोणत्याही विषयाचा अशा प्रकारे SMS येणार आहे की बघा तुमच्या खात्यामध्ये 20,000, 30,000, 40,000, 50,000, तर अशा पद्धतीने तुम्हाला SMS यायला सुरुवात होणार आहे 12 तासाच्या आतमध्ये. तर बघा
शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 25 म्हणजे सप्टेंबरला तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येणार आहे सर्व जिल्ह्यांमध्ये. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आज तुम्हाला पैसे येणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा, कारण की बघा शेतकरी मित्रांनो, 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला हे पैसे कोणत्याही हालतमध्ये जमा होणार अशी माहिती स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आली. आता बघा, यापूर्वी शेतकऱ्यांना फक्त 5 ते 6,000 रुपये एवढीच पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा वितरण झाला. परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील टोटल 20 लाख शेतकऱ्यांना आता हे पैसे केंद्र सरकारकडून वाटप होणार अशी माहिती 2022 पासून तर 25 पर्यंत थकीत असलेला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये रखडलेला पीक विमा जमा होणार अशी माहिती शेतकऱ्यांना सांगण्यात आली. त्यानंतर बघा, शेतकऱ्यांना कोणत्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये, 30,000, 40,000, 60,000, 70,000, कोणाला 13,000, कोणाला 15,000, कोणाला 23,000 अशा प्रकारे वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये हे पैसे तुम्हाला जमा होणार आहे. तुम्हाला किती जमा होणार हे स्वतः तुम्ही बघू शकता. कोणत्या जिल्ह्यातनं तुम्ही व्हिडिओला बघता हे महत्त्वाचं असणार आहे, कारण की मी तुम्हाला 13 जिल्ह्यांची यादी सांगतो. त्यानंतर बघा, तुम्ही स्वतः तुम्हाला किती पीक विमा मिळणार आहे हे तुम्ही चेक करू शकता. कसं चेक करायचं सांगतो, लगेच तुम्हाला व्हिडिओला बघत राहायचं आहे. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील म्हटलं की पीक विम्याची वाटप आता करून टाका. पहिला टप्पा वाटपाला सुरुवात झाली, आता डायरेक्ट दुसरा टप्पा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये ठराविकपणे हे शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आला. आता कृषी विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना डायरेक्ट आता आदेश दिला. आता तो आदेश बँकांना सुद्धा देण्यात आला. कोणत्या बँकेत हे पैसे जमा होणार हे देखील सविस्तरपणे जाणून घेऊया. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 16 बँकेमध्ये हे तात्काळ पैसे टाकण्याचा आदेश दिला. पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता येणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँकेचा IFSC कोड असणे गरजेचे असणार आहे. त्या व्यतिरिक्त तुमचं आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट लिंक असणे म्हणजे जॉईंट असणे तुमचं गरजेचे असणार आहे. लिंक असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहे. कोणत्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे येणार आहे हे महत्त्वाचं नसणार आहे, परंतु कोणत्याही बँकेचं तुम्ही बँक खातं जोडलं असेल तर तुमचं बँक खात्यामध्ये व्यवहार चालू असणं गरजेचे असणार आहे. आता बघा, तुम्हाला पैसे किती मिळणार हे कसं चेक करायचं. PMABYच्या पोर्टलवरती जितकं तुम्हाला स्टेटस अमाऊंट तिथं शो करत असेल तितकंच अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्हाला तिथं 0 अमाऊंट दाखवत असेल किंवा स्टेटस दिसत नसेल तर तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये अमाऊंट चेक करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 5, 70,000, 80,000, 50,000 अशा प्रकारे तुम्हाला अमाऊंट दिसत असेल तितकीच रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, किती जिल्ह्यात पैसे मिळणार. तर बघा शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नक्कीच बघायचं आहे. बघा, सातारा, सांगली, अकोला, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे. अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.